ज्यांच्या आयुष्यावरती चित्रपट काढून कोट्यावधी रुपये कमवले, त्या रांचोला भेटायलाही कोणी आलं नाही. 2009 साली 3 इडियट्स हा चित्रपट प्रदर्शित झाला व हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने संपूर्ण जगभरातून 500 कोटीपेक्षा जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. चित्रपटाचं बजेट 55 कोटी होतं. मात्र या चित्रपटाने संपूर्ण जगभरातून 400 कोटीचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा मिळवला होता. चित्रपट ज्यांच्या प्रेरणेतून म्हणा किंवा ज्यांच्या व्यक्तिरेखेतून हा चित्रपट तयार झाला ते सोनम वांगचूक, जे शिक्षणतज्ज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत लडाखमधील. ते गेल्या 28 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर या मैदानावरती आमरण उपोषणास बसलेले आहेत. मात्र त्यांना भेटायलाही या चित्रपटातील कोणीही कलाकार, दिग्दर्शक आलेले नाहीत ना साधी त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली. 28 जूनपासून आज सलग 19 दिवस झाले. अन्नाचा एकही कण त्यांनी घेतलेला नाही. संपूर्ण आमरण उपोषणास ते बसलेले आहेत. प्रकृती दिवसेंदिवस त्यांची खालावत चाललेली आहे व जवळपास 10 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत तर नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, भारताच्या शैक्षणिक धोरणात बदल व त्याचबरोबर लडाख या भागातील पर्यावरणाचे संवर्धन, अशा विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात ते जंतर मंतर येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत. या उपोषणाचं संयोजन कॉक्रोच जनता पार्टी व कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित तिपके हे करत आहेत. गेल्या 19 दिवसात अनेक सामाजिक संघटना, अनेक राजकीय पक्ष त्यांच्या भेटीस येऊन पाठिंबा दिले. समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाने त्यांना येऊन पाठिंबा दिला. त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल व त्यांच्या नेत्यांनी येऊन पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील पाठिंबा दिला. चंद्रशेखर आझाद रावण जे खासदार आहेत, आझाद समाज पार्टी, शिवसेनेचे नेते लवकरच भेटायला जाणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळं विविध स्तरातून, विविध राजकीय पक्षातून, विविध सेलिब्रिटी त्यांना येऊन भेटत आहेत. मात्र ज्यांच्या नावाने चित्रपट काढून तो चित्रपट सुपरहिट झाला, कोट्यावधी रुपये कमवले, लाईमलाईटमध्ये आले, असे चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत, राजकुमार हिरानी असतील, अभिनेता आमिर खान असेल, चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा असतील, या चित्रपटाच्या अभिनेत्री करीना कपूर असतील, त्याचबरोबर सहाय्यक अभिनेते आर माधवन असतील, शर्मन जोशी असतील, चित्रपटाचे लेखक अभिजित जोशी असतील व जी मूळ कथा ज्या चित्रपटाची होती ते चेतन भगत असतील, हे कोणीही सोनम वांगचूक यांना भेटायला देखील आले नाहीत. ना त्यांना साधा कोणी फोन केला, ना त्यांच्या प्रकृतीची कोणी विचारपूस केली. या सर्व वागण्याला कृतज्ञपणा म्हणावे लागेल. अशा या कृतज्ञ अशा कलाकार, दिग्दर्शकांचे चित्रपट तमाम भारतीय जनतेने बॉयकॉट करून त्यांना एक अद्दल घडवली पाहिजे असं मी म्हणेन. त्याचबरोबर या चित्रपटात जो व्हिलन होता तो चतुर, तोच खरा रिअल लाईफमध्ये हिरो ठरला. कारण की या चित्रपटातील नकारात्मक भूमिका ज्यांनी केली तो ओमी वैद्य, म्हणजे चतुर हे कॅरेक्टर त्यानं केलं होतं. तो अमेरिकेत राहत असून देखील त्याला ज्यावेळी हे सोनम वांगचूक उपोषणास बसलेत हे समजलं, त्यावेळी तो अमेरिकेतून दिल्ली येथे येऊन आंदोलनस्थळी त्यांना भेटून त्यांना तब्येतीची विचारपूस केली व आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामुळं तोच खरा
या चित्रपटाचा हिरो म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळं लवकरात लवकर सोनम वांगचुक जे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न घेऊन, लडाख येथील पर्यावरणाचे प्रश्न घेऊन आमरण उपोषणास बसलेले आहेत. आता 20 दिवस जवळपास झालेले आहेत, मात्र सरकारचे कोणतेही प्रतिनिधी त्यांना भेटायला देखील आले नाहीत. त्यामुळं केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी, प्रतिनिधींनी, अमित शाह साहेब असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, यांनी लवकरात लवकर सोनम वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्यांचं हे आमरण उपोषण लवकरात लवकर सोडवावं, हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व आमचे व्हिडिओज आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपवरती शेअर करा. हा व्हिडिओ मी 1 टेकमध्ये करत असतो, त्यामुळं काही चुका झाल्या असतील तर मला समजून घ्या व त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.